दाता तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा दिवस अगदी आनंदात सुखात जावो। स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करूत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। स्वामींचा आशीर्वाद या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ज्याप्रमाणे आपल्याला देवांचा आशीर्वाद हवा असतो किंवा देवांची आपल्यावर अखंड कृपा राहावी असं आपल्याला वाटत असतं, कुलदेवीची जशी आपण सेवा करत असतो त्याचप्रमाणे पित्रांचा आशीर्वाद असणं, पित्र आपल्यावर प्रसन्न असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि यात जे 7 उपाय मी सांगणार आहे तर ते तुम्ही नक्कीच करा, कारण हे अतिशय अनुभवसिद्ध असे उपाय आहेत आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल। आणि तुम्ही ही सेवा अगदी न चुकता करा, तर पहा तुम्हाला खरंच याचे चांगले अनुभव मिळतील। तर शक्य होईल तसं आपण आपल्या परीने आपण पितरांची सेवा करण्याचा प्रयत्न करूया। तर पहिला उपाय आहे त्यातला, पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी आणि काळे तीळ एकत्र करून ते आपल्याला अर्पण करायचं आहे। जर तुम्हाला दूध, पाणी आणि काळे तीळ नाही मिळालं तरीही काही हरकत नाही, फक्त पाणी जरी तुम्ही अर्पण केलं पिंपळाच्या झाडाला, म्हणजे जल अर्पण केलं तरीही चालू शकतं। पण शक्य झालं तर काळे तीळ आणि दूध देखील त्यात मिक्स करता आलं तर नक्कीच ते देखील करू शकतात। आणि नाहीच जमलं तर फक्त पाणी जरी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तरीही चालू शकतं। आणि त्याचबरोबर पानांपासून जे द्रोण बनवलेलं असतात, म्हणजे पिंपळाचं किंवा वडाचं झाडाचं पान असेल तर तेही चालेल, जर द्रोण नसेल तर पानाचं जे असतं म्हणजे झाडाचं पान असतं तर त्यावर देखील तुम्ही नैवेद्य ठेवू शकतात। तर नैवेद्य हा अर्पण करताना शक्यतोवर मिठाई असेल तर अतिउत्तम, आणि जर नसेल तर मग आपण त्या ठिकाणी आपण खडीसाखरेचा देखील प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून आपण ठेवू शकतो। तिळाचं तेल किंवा मग राईचं तेल याचा आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे, तिळाच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। आणि ज्या वेळेला आपण जल अर्पण करत असतो किंवा दूध पाणी मिक्स केलेलं जे काही आपण बनवलेलं असतं तर ते अर्पण करताना जर तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करता येणं शक्य असेल तर नक्कीच प्रदक्षिणा करायच्या आहेत। तर त्या 3, 5 वगैरे असं ह्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ही पूजा झाल्यानंतर आपल्याला पिंपळाची पूजा झाल्यानंतर आपण तिथे ओम श्री पितृदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। म्हणजे ह्या मंत्राचा आपण शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त उच्चार करायचा आहे आणि ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात। म्हणजे ही पूजा आपण करत असताना आपण मंत्रोच्चार देखील करत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही नक्कीच करा। याच्याने तुम्हाला जे काही पितृदोष असतील किंवा तुमच्या कुंडलीत पितृदोष सांगितलेला असेल तर तुम्हाला याच्यातून नक्कीच मार्ग मिळेल। आणि पितृदोष निवारण होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली आणि अतिशय सोपा असा मार्ग आहे आणि यासाठी खूप वेळही लागत नाही। दुसरा उपाय देखील अतिशय सोपा आणि साधा सरळ असा आहे। तर दक्षिण दिशेकडे तुम्ही तोंड करून ओम पितृदेवाय नमः ह्या मंत्राचा शक्य होईल तेवढा जप करायचा आहे। तर आपला दुसरा उपाय देखील अतिशय सोपा आहे। घरात दक्षिण दिशेकडे आपण तोंड करायचं आणि ज्या वेळेला आपली देवपूजा वगैरे होते त्यानंतर आपण दक्षिण दिशेला दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता, तुम्हाला जमेल शक्य होईल त्यावेळेला दक्षिणेकडे तोंड करून ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आहे। हा अतिशय साधा आणि सरळ उपाय आहे। कमीत कमी 15 दिवस तरी करायचा आहे आणि इतर वेळेला देखील तुम्ही केलं तरीही चालू शकतं। तर हा देखील पितृदोष निवारणासाठी अगदी साधा सरळ उपाय आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच की पितृदोष जे होत असतात किंवा पितृदोष आहे हे जे राहू आणि केतूची जी दशा असते किंवा त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा म्हणजे पितृदोष आपल्याला तो लागलेला असतो। तर याच्या निवारणासाठी अजून एक सोपा मार्ग म्हणजे जर तुमच्या घराजवळ नदी, तलाव, विहीर जे काही असेल आणि त्यात जर मासे असतील तर तुम्ही कणकेचे लहान लहान गोळे करायचे आणि ते माशांना खाऊ घालायचं आहे, ते पाण्यात टाकायचं आहे। आणि हा तर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, तुम्ही हे नक्कीच करा।
आणि सहज तुम्हाला शक्य होत असेल तर रोज करा, नाहीतर महिन्यातून कमीत कमी 1 ते 2 वेळा तरी हा उपाय करायचा आहे. म्हणजे हे तुम्ही हा जो उपाय आहे हा तुम्ही कायमस्वरूपीही करू शकतात. म्हणजे फक्त 15 दिवसापूर्वी म्हणजे 15 दिवस करा असं नाही, तर शक्य असेल तर तुम्ही नेहमी हा उपाय करू शकतात. तर आणि त्याचबरोबर अजून प्रत्येक बुधवारी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे प्रत्येक बुधवारी याचं पठण करायचं आहे. शक्य झालं तर रोज करा, नसेल शक्य तर बुधवारी कमीत कमी 1 वेळा तरी विष्णू सहस्त्रनाम जे स्तोत्र आहे त्याचा पाठ करायचा आहे. लक्षात घ्या, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि विष्णू नामावली यात फरक आहे. तर स्तोत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जी नामावली असते म्हणजे 1000 नावं असतात विष्णूंची, ती देखील बोलले तरीही चालू शकतं. आणि देवाला प्रार्थना करायची की जो काही पितृदोष आहे तर तो निघून जावा आणि म्हणजे पितरांची आमच्यावर सदैव कृपा असावी असा नमस्कार करायचा. आणि हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे तर ते वाचायचं आहे. त्यानंतर नित्यसेवेतील पुस्तकात जे आपल्याला स्तोत्र दिलेलं आहे तर त्यात पितृस्तोत्र दिलेलं आहे. तर ते पितृस्तोत्र आपल्याला 15 दिवस तरी कमीत कमी रोज त्याचं पठण करायचं आहे. तर हे देखील अतिशय साधा सरळ असा उपाय आहे. हा देखील तुम्ही नक्कीच करू शकतात. आणि त्यानंतरचा 6वा उपाय म्हणजेच पंचमहायज्ञ. तर आपल्याला केंद्रात नेहमीच सांगितलं जातं की तुम्ही नित्य पंचमहायज्ञ करा, कारण पंचमहायज्ञ केल्याने देखील जे पितृदोष असतील तर तो देखील निवारण होण्यास मदत होत असते. कारण यावेळेला आपल्याला पंचमहायज्ञ करताना आपण जे ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो तर त्या ऋणांची आपल्याला परतफेड पंचमहायज्ञ करून आपण नक्कीच करू शकतो. पंचमहायज्ञ याविषयी थोडक्यात माहिती सांगते की गाय, कुत्रा यांना आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे आणि मुंग्यांना साखर टाकायची आहे. तर हे नित्य करायचं आहे. तर पंचमहायज्ञ कसा करावा याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यात मी अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच पहा. तर आपल्याला पंचमहायज्ञ करायचा आहे आणि पंचमहायज्ञ अतिशय साधी सरळ अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही सेवा आहे. ही आपल्याला नित्य करायची आहे. तर त्यामुळे देखील पितृदोष निवारणास मदत होत असते. आणि 7वा प्रभावी उपाय म्हणजेच की दुपारच्या वेळेस आपण रोज पितरांच्या नावाने जेवण, जे आपण घरी जेवण बनवलेलं असतं रोजचं, तर ते पितरांच्या नावाने रोज आपण ते घराच्या छपरावर ठेवायचं आहे किंवा शक्य होईल तुम्हाला तिथे त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवायचं आहे. आणि जर जेवणाचं शक्य नसेल तर मग दही भात हा घराच्या छपरावर तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी दही भात देखील तुम्ही ठेवू शकतात. अशा पद्धतीने ही अगदी साधी सरळ ही सेवा आहे. ही पितरांची सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे. कारण हे जे मी उपाय सांगितलेले आहेत हे अतिशय माझ्या माहितीतले आणि याचा अनुभव घेतलेला आहे, म्हणूनच मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही हे नक्कीच करा, याचे नक्कीच तुम्हाला चांगले फायदे होतील. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि या अगोदर आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.